नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय मनोमिलनाची. राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातलं कटू नातं कधीच लपून राहिलेलं नाहीये. राणे कुटुंबियांकडून शिवसेनेवर कडवट टीका करण्याची कुठलीच संधी सोडली जात नाही. पण याच दरम्यान आज काहीसा चमत्कार घडलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात आणि कोकणात जोरदार चर्चा रंगली आहे. नितेश राणे यांनी पक्षाच्या नेतृत्वानं आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू असं म्हणत अप्रत्यक्षपणे युतीला पाठिंबा दर्शवलाय. तर दुसरीकडे विनायक राऊतांनी नितेश राणेंची पाठ थोपटत नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलंय. त्यामुळे कोकणात शिवसेना आणि राणे एकत्र येणार का या गजालींना वेग आलाय. युतीची चर्चा होते आणि हल्ली ऐकलेली युतीची चर्चा बंद झाली होती. पण आज हे व्यासपीठ बघितल्यानंतर युतीच्या चाहते करणारे असंख्य आमचे कार्यकर्ते सुखावले असतील आणि रात्री चांगल्या जोमाने झोपतील एवढंच या निमित्ताने सांगतो. शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाबरोबर एकत्र यायची वेळ आली तर आमच्या पक्षाच्या नेतृत्व आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ने माझे मित्र नितेश राणे, हसू नका, आम्ही आहोत मित्र. आता त्यांचं भाषण झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकाला काँग्रेस केलं की हे माणूस विचाराचा श्रीमंत असला पाहिजे. याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक जोडले गेलेले आहेत. वैभवजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. राणे कुटुंबियांचं आणि शिवसेनेचं हे विळ्या भोपळ्याचं नातं या महाराष्ट्रानं पाहिलंय. गेल्या काही दिवसात भाजप आणि शिवसेना यांचं नातं सुद्धा अगदी तसंच झालेलं आम्ही पाहिलंय. पण या सगळ्यामध्ये असा साखरेचा खडा पडेल असं कुणाला वाटलं नव्हतं. हे जे काही आज आम्ही ऐकलं त्याकडे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, तुम्ही कसं पाहता? खरं तर शिवसेना भाजप युती करण्याचा अधिकार पूर्णपणे पक्षप्रमुखांकडे आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हटलं तर पक्षप्रमुखांनी सुद्धा कालच्या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झाली होती. परंतु अनेक प्रवृत्तीला सिंधुदुर्ग वासियांचा कोकणवासियांचा विरोध होता. म्हणून त्यावेळी कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झाली नव्हती. का तर राणे प्रवृत्तीला या ठिकाणी विरोध आहे. आणि खरं तर राणे आणि शिवसेना एकत्र येणार नाहीत. कारण अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर आपण बघितलं असतो की 2014 नंतर अनेक शिवसैनिकांनी संघर्ष करून 2006 पासून आज राणेंना पराभव करण्याचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे राणेंना घेऊन आम्ही शिवसेना कदापि राजकारण करणार नाही आणि एकत्र आम्ही कदापि घेणार नाही. परंतु शिवसेना भाजप देखील की ह्या पक्षप्रमुख होतील. परंतु राणे आणि शिवसेना हे मात्र कधी येणार नाही आणि तो आमचा संघर्ष प्रवृत्ती विरुद्ध यापुढच्या काळामध्ये चालूच राहील. कालपर्यंत नितेश राणेंची सुद्धा संघर्षाची भूमिका होती. तलवारी कायम उपसलेल्या असायच्या. पण आज मात्र तलवार मॅन करताना ते दिसले. आणि जेव्हा की सांगितलं गेलं की राणेंना जेव्हा केंद्रात मंत्रिपद मिळालं तेव्हा आता कोकणामध्ये हा संघर्ष अधिक पेटेल. पण असं न होता ही भाषा बदललेली दिसली आपल्याला. ते साथ घालतायत, टाळी देत आहेत. अशा वेळी तुमची भूमिका काय असेल? खरं तर राणेंच्या मनाला वाटेल तेव्हा तलवार काढतील आणि राणेंच्या मनाला वाटेल तेव्हा तलवार आतमध्ये ठेवतील असं आणि त्याला शिवसेना बांधील असेल असं खरं शक्य होणार नाही. तर निश्चितपणे राणेंची भूमिका माहिती सगळ्या लोकांना माहिती आहे. आज एका कार्यक्रमानिमित्त आज खासदार असतील दीपक केसरकर ही सगळी मंडळी एकत्र आली होती आणि दीपक केसरकर या विकास कामासाठी मोठा निधी दिला होता. त्यामुळे एका प्रेरणाचं काम या ठिकाणी झालं. खरं तर जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठलं राजकारण असणार नाही. परंतु आपण बघताय सुद्धा जिल्ह्याच्या विकासाच्या राजकारणामध्ये सुद्धा राणीची भूमिका नेहमीच विकासाच्या विरोधात दिशेने असते. मुंबई गोवा मार्ग असा क्रेडिट गेला आहे पण त्याच्यावर सुद्धा विकासाच्या विरोधातच त्यांची भूमिका होती. त्यांची भूमिका ही विकासाच्या विरोधात आहे. आणि आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना आणि संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार हे कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. ठीक आहे.
आता आपल्या सोबत दीपक केसरकर आहेत, शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री. दीपकजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार. आम्ही तुमचा आणि राणेंचा एक जबरदस्त संघर्ष, राजकीय संघर्ष आम्ही बघितलाय, अगदी हातघाईवरचा पण बघितलेला आहे. पण आज जे चित्र बघितलं ते चित्र कोकणवासियांना सुद्धा सुखावणार असू शकतं. तुम्ही जेव्हा हे सगळं बघता तेव्हा तुम्ही याच्याकडे कसं पाहता? एक गोष्ट आहे, म्हणजे हा जो कार्यक्रम होता हा एका नगरपालिकेच्या फिश मार्केटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आणि 13 वर्ष हा प्रकल्प यांना त्या कारणाने रखडलेला होता. या पार्श्वभूमीवर मला वाटतं की याला राजकीय याच्यातून काही अर्थ काढण्यामध्ये खूप मोठं योग्य होऊ शकेल असं मला स्वतःला वाटत नाही. पण दीपकजी, विकासाच्या कामामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो की आम्ही सगळे एकत्र असणार, आणि ती एक भूमिका असते की कोकणाच्या संदर्भातली भूमिका ही सर्व पक्षांची एकच असते. त्या भूमिकेपुरतं ते मर्यादित असतं, याच्यामध्ये कुठलाही राजकीय भाग नाही, तर याच्यातून कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं. ठीक आहे दीपकजी, ठीक आहे, मान्य करूया की कोकणाच्या मुद्द्यावर तुम्ही सगळे एकत्र येणार का, ही कोकणवासियांसाठी, महाराष्ट्रासाठी निश्चितपणे एक कौतुकाची बाब आहे, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण तुम्ही म्हणताय की याचा राजकीय अर्थ काढू नये. मग कसा काढू नये जेव्हा ते राजकीय वक्तव्य केलेलं आहे? ते असं म्हणतायत की राणे हे आतापर्यंत शिवसेनेच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणारे, शिवसेना त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे, पण राणे आज असं स्पष्टपणे म्हणतायत की जर पक्षाने आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्या सोबत जायला सुद्धा तयार आहोत. याचा राजकीय अर्थ घ्यायचा नाही का? काय अर्थ होतो तोच तुम्ही सांगा. एकत्र जाण्याचा निर्णय हा ना तर राणे घेऊ शकतात किंवा इतर कोणी महाराष्ट्रामध्ये घेऊ शकतात. हा निर्णय फक्त उद्धव साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर या लेवलला चर्चा करण्यामध्ये कुठलाही अर्थ आहे असं मला समजत वाटत नाही. इथं आघाडीचं शासन आहे, आम्ही सगळे आघाडी. पण खालच्या पातळीवर मनोमिलन होतंय असा अर्थ घ्यायचा याचा? ठीक आहे, उद्धव ठाकरेंचं आणि मोदींचं मनोमिलन कधी होईल माहित नाही, पण खालच्या पातळीवर तरी मनोमिलन होतंय असं जर आपण म्हटलं तर तुम्ही 2-4 दिवसापूर्वीचे स्टेटमेंट्स वाचून बघा ना. विधानसभेच्या बाहेर नितेशजी काय बोलले आणि ते किती अपमानास्पद होतं आणि ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं होतं का, हेचा विचार केला पाहिजे. आणि मग त्या संदर्भात कुठे दिलगिरी व्यक्त केली गेली का, मनोमिलन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मन मोठं सुद्धा करायला लागतं, आणि ते मन मोठं होत नाही तोपर्यंत हे घडू शकत नाही. विकासाच्या कामामध्ये सगळे लोक एकत्र राहतात हे बरोबर आहे, कारण तो रिजनचा प्रश्न असतो. प्रत्येकाला आपला रिजन हा प्रिय असतो, आणि त्याच्या संदर्भातले जे विषय असतात त्याच्यावर निश्चितपणे सर्व राजकीय पक्ष एक भूमिका घेऊ शकतात. परंतु राजकारणामध्ये काय घडावं हे परस्पराच्या संबंधांवर आणि त्या पक्षामध्ये कसे काय त्यांचे जे आपण एकच बघितलं की त्या पक्षांची ध्येय धोरणं काय आहे, नेमकं काय घडलेलं आहे, ह्या सगळ्यावर ते अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी पूर्वीच तुम्हाला विनंती केली की ह्याच्यातून राजकीय पक्ष हे काढू नका, परंतु कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राजकीय आम्ही अर्थ काढत नाही, पण राजकीय स्टेटमेंट तिथून झालेली आहेत म्हणून त्याच्याबद्दलची ही सगळी चर्चा रंगलेली आहे. पण दीपकजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद तुमचे. आशा करूया आज जे चित्र दिसलं ते कोकणाच्या विकासासाठी पुढच्या काळात सुद्धा दिसेल, आणि चर्चा तर होणारच, कारण आज पहिल्यांदाच वेगळी भाषा महाराष्ट्राला ऐकायला मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होतोय, तरीही केंद्र आणि राज्यांची सरकारनं कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं सुरू केलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली असल्यानं त्यासाठीची पूर्वतयारी देखील सरकारनं सुरू केली आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे देशासमोरच्या संकट काळामध्ये RSS सुद्धा आपण दक्ष असल्याचं सांगतात. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत. तुषार, 2 लाटा अनुभवल्या, या 2 लाटांमध्ये खरं तर विशेषतः दुसऱ्या लाटेमध्ये सरकारला खूप मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. अशा वेळी आता तिसऱ्या लाटेची ही तयारी म्हणायची का, संभाव्य सगळी टीका आणि सगळं टाळण्यासाठी?
विला जर का बघायचं झालं तर दुसऱ्या लाटेचा विषय करून आपण जर चर्चा केली तर एकट्या विदर्भ प्रांतामध्ये RSSच्या 220 लोकांचा मृत्यू झाला जे फील्डवर काम करत होते. त्यामध्ये असे अनेक स्वयंसेवक होते की जे मागच्या 10, 15 वर्षापासून संघासाठी काम करतोय. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे संघाचं नुकसान झालं. त्यामुळे संघाने असा निर्णय घेतला की आपण जेव्हा फील्डवर काम करतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागतो आणि आपलं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्या पार्श्वभूमीवर संघाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण द्यायचं जेणेकरून आपलं जे नुकसान झालं ते होणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की संघाला या गोष्टीची जाणीव आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप मोठी संधी संघांकडे आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर संघाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. महत्वाचा विषय की राष्ट्रीय पातळीवर हा संपूर्ण उपक्रम संघाकडे राबवला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या 3 स्टेजमध्ये असेल की सरकारसोबत कशा प्रकारे संतुलन मध्ये चर्चा करायची, प्रशासकीय स्तरावर कशा चर्चा करायची आणि शेवटी लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघांमध्ये याची नियोजन करण्यात आलं आणि त्या प्रकारचं प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिलं जाणार आहे. साधारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर का बघायचं झालं तर 2.5 लाखाच्या वर स्वयंसेवकांना या संपूर्ण गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि महत्वाचा विषय हा आहे की एकट्या विदर्भ प्रांतामध्ये देशामध्ये जर का हा आकडा बघायचा झाला तर हा आकडा खूप जास्त आहे. पण एकट्या विदर्भ प्रांताचा विचार करायचा झाला तर 220 स्वयंसेवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे संघाने देखील ही गोष्ट लक्षात घेतली की फील्डवर काम करताना आपल्या मोठ्या प्रमाणात तुषार, मी तुम्हाला थांबवतोय. आपल्या सोबत संघ अभ्यासक सुधीर पाठक जोडले गेलेले आहेत. सर, तुम्ही संघाच्या या निर्णयाकडे कसं पाहता आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याचे काही वेगळे अर्थ असणार आहेत की केवळ आपल्या स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतलेला असावा? नाही, संघाच्या स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय असेल असं नाहीये. तर संघाचं वैशिष्ट्यच आहे की कुठलंही संकट किंवा आपत्ती आली तर मदतीला जा हे त्यांना सांगावं लागत नाही. हो, ते ताबडतोब मदतीला धावून जातात. खरंय. आणि मग मदत कशी करायची, त्याच्यात उत्स्फूर्तपणा कसा आणायचा, त्यातलं तंत्र कोणतं वापरायचं, या सगळ्या बाबतीतली एक तज्ञता त्यांच्यामध्ये आपोआप असते. जसं आपल्याला लक्षात येईल की कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळेला अनेकांना घरोघरी अन्नधान्य मिळत नव्हतं अशी अवस्था होती. जे गरीब होते, कारण एकदम व्यवसाय बंद झाले होते, रोजचं उत्पन्न बंद झालं होतं. त्यावेळेला संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी जनतेकडनं 5 किलो धान्य, 2 किलो साखर, 1-2 लिटर तेल, डाळी, चहाचा पुडा असं सगळं एकत्र करून त्याचे पाकिट ठिकठिकाणी वाटले आणि गरजूंना ती मदत केली. हे कोणी सांगितलं नव्हतं. तसंच लक्षात आलं की व्हॅक्सिन ज्या वेळेला निर्माण व्हायला लागलं त्याला व्हॅक्सिन टेस्ट करायला कोणी सुरुवातीला तयार नव्हतं. तर त्या व्हॅक्सिन टेस्ट करायला देखील संघाचे स्वयंसेवक त्याला पहिले धावून आले होते. पहिली लाट अशी होती की ज्या वेळेला आयसोलेशन मध्ये लोक जात होते. अनेक मोठ्या शहरांमध्ये जे बाहेर गावून आलेले मुलं होते, जे एकटे राहणार होते, त्या सगळ्यांसमोर प्रश्न होता की आयसोलेशन मध्ये कसं राहायचं. तर त्यांच्या आयसोलेशनची व्यवस्था संघाने केली होती. पण पुढे लक्षात असं येतं की ज्या वेळेला दुसरी लाट आली त्यावेळेला याची काही फार गरज नव्हती, कारण कुटुंबाच्या कुटुंब बाधित झाले होते आणि ते आयसोलेट झाले होते. त्याच्यामुळे एकट्याच्या आयसोलेशनसाठी कॅम्प उभारण्याची गरज नव्हती. त्याच्यामुळे पहिल्या लाटेत जे आयसोलेशनचे कॅम्प उभारले गेले ते दुसऱ्या लाटेमध्ये आयसोलेशनचे कॅम्प्स ते उभारले गेले नाही. तर त्याच्याऐवजी रुग्णांना इस्पितळ मिळवून देणं, त्यांना प्राणवायू उपलब्ध करून देणं, व्हेंटिलेटरची व्यवस्था असणारे रुग्णालय या सगळ्याकडे अधिक प्रमाणामध्ये लक्ष दिलं गेलं आणि ती व्यवस्था केल्या गेली. बरोबर. आणि मग आता तिसऱ्या लाटेमध्ये तुम्ही कुठेतरी असं म्हणताय की या संपूर्ण तयारीसाठी म्हणून हे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सुधीर सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तेव्हा आता तिसऱ्या लाटेसाठी एका बाजूला सरकार दक्ष आहे तर दुसऱ्या बाजूला संघ सुद्धा. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाइम. मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि या विस्ताराच्या वेळेस मोठे बदल सुद्धा झाले. 2 महत्त्वाच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता, प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद. तर आता जावडेकरांना मोठी जबाबदारी मिळू शकते. भाजपच्या 2 नेत्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. रविशंकर प्रसाद यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय महासचिव पद त्यांना मिळेल असं कळतंय. राज्याचं प्रभारी पद सुद्धा त्यांना मिळेल असं सांगितलं जात आहे. या दोघांनाही मंत्रिपदावरून डच्चू देण्यात आलेला होता. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, हे जर मंत्रिपदावरून दूर झाले असतील आणि नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी की मग पक्ष वाढीसाठी हा निर्णय कशासाठी? महत्वाचा म्हणजे हा निर्णय जो आहे ना पक्षवाढीसाठी आहे. कारण की ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं होतं की हे दोन्ही रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना मंत्रिपदावरून दूर केल्यानंतर ज्या पद्धतीनं यांची आवश्यकता पक्षासाठी आहे असं वाटत, त्याचबरोबर संघटनेने उपयोगाला नावं अशा प्रकारचा सूर देखील होता. महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये नाराजी देणारी एकीकडे नाराजी दूर करायची आणि दुसरीकडे पक्षाचा विस्तार कसा करता येईल यासाठी ही दिवस प्रणाली अशी महत्वाचा आणि महत्वाचं प्रकाश जावडेकरांनी ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी अतिशय महत्वाची जबाबदारी आणि सोबत रविशंकर प्रसाद देखील हे दोन्ही नेते यापूर्वी देखील पक्ष संघटनेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा पक्ष संघटनेत काम करण्याचा उपयोग आणला जात आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की त्यांची नाराजी दूर करायची आणि दुसरीकडे पक्ष विस्तार करायचा. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा मंत्रिमंडळातून ज्यांना राजीनामा द्यावा लागला त्या 2 मंत्र्यांना, प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद, या दोन्ही नेत्यांना महासचिव पद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यांचं प्रभारी पद सुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकतं. म्हणजे मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलेल्या या 2 मंत्र्यांवरती पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी येऊन पडेल हे स्पष्टपणे दिसतंय. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.